सध्या आता घरी कुणीतरी आलं म्हणजे पाहुणे किंवा कोणीही आता कोणीच विचारत नसेल की चहा घेणार काय म्हणून. गपगुमान त्यांच्या हातात सरबतचा किंवा कोकमचा ग्लास नेऊन दिला की त्या पाहुण्यांचं मनसुद्धा शांत आणि डोकंसुद्धा. त्यांच्या निमित्ताने ना आपला पण एक ग्लास होऊन जातो नाही का. आणि आता उन्हाळ्यात असा थंडगार कोकम किंवा सरबत मिळाला की बरं वाटतं. असो, आता हे तर उन्हाळाभर चालणारच आहे आपलं. आज दुपारच्या जेवणासाठी ना आमच्या इकडे होतं नॉनव्हेजचा बेत. चिकन आणलं होतं. आता गरमीमुळे जास्त कोण खात नसेल चिकन, त्यासाठी ना वाटण वगैरे करून घेतलं आणि जेवण वगैरे आवरलं. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं शेताकडं. पण स्कूटी काय चालू व्हायचं नावच घेत नव्हती. पेट्रोलसुद्धा होतं त्यात, तरीसुद्धा ना चालूच होत नव्हती. कसं काय माहीत. असू देत म्हणून ठेवून दिली आणि चालत चालत थोडंफार फिरून येऊयात म्हटलं. पावसाचं वातावरणसुद्धा झालं होतं आणि वारा तर इतका चालू होता ना, कधीही पाऊस पडेल म्हणून ना पटकन घरी आलो. आणि पाऊससुद्धा चालू झाला आल्याबरोबरच. आणि त्यात आता पाऊस पडतोय म्हणजे लाईट तर जाणारच. लाईट तर गेलीच. त्याच्यामुळे ना इकडं सगळ्यांचं लुडो खेळणं चालू होतं. आणि ही आहे आमची दुर्वा. थोड्या वेळानं लाईटसुद्धा आली. मग सगळ्यांनी जेवणसुद्धा आवरलं आणि झोपताना हेअर केअर करूया म्हटलं. आता हा स्प्रे संपायला आला आहे तरीसुद्धा ना याचा तेवढा रिझल्ट काय मला भेटला नाही आहे.